सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परप्रांतीय ट्रक चालकांना मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एका रिक्षेतून आलेल्या 5 जणांनी सिन्नर फाट्याजवळ ट्रक चालकाला रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली। तसेच त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा कॉल 7 सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान नाशिक रोड पोलिसांना आल्यावर गस्तीवर असलेले बीट मार्शल केतन कोकाटे, वृंदावन गीते, जालिंदर बच्चे, मंगेश बोडके, महिला पोलीस अंमलदार, पोलीस शिपाई अर्चना सोनवणे व पोलीस शिपाई कविता गायकवाड अशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परंतु मारहाण झालेला ट्रक चालक सिन्नरच्या दिशेने निघून गेल्याने पुरेशी माहिती मिळाली नाहीये। मात्र सिन्नर फाट्याजवळ एका कंटेनर चालकाला पुन्हा कोयत्याने मारहाण करून त्याच्याकडील 5,000ची रोकड व फोनपेद्वारे 1,000ची रोकड असा एकूण 6,000ची रोकड जबरदस्तीने काढून घेताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं। त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांची चाहूल लागताच रिक्षेतून तिघांनी पळ काढला। त्यांच्यासोबत असलेल्या 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नाव कोमल सुरेश ठाडाव, राहणार आनंद प्लाझा अपार्टमेंट, जय हिंद नगर, राजेश्वरी मंगल कार्यालय जवळ जेल रोड व निकिता विलास आव्हाड, राहणार शुभ संकेत अपार्टमेंट, तुलसी पार्क, शिवाजीनगर, जेल रोड, नाशिक रोड असे सांगितलंय। त्यांच्यासोबत असलेल्या तिघांनी तेथून पळ काढला असून त्यांचा पुढील तपास सुरू आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे, पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल केतन कोकाटे, वृंदावन गीते, जालिंदर बच्चे, मंगेश बोडके, अर्चना सोनवणे, कविता गायकवाड अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता आमच्या डायल 112च्या सिस्टीमवरती एक कॉल आला होता। त्याच्यामध्ये सिन्नर फाट्याच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो कॉल होता। त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेसचे CR मोबाईलवरती आणि डायल 112च्या मोबाईलवरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे 4 अंमलदार या ठिकाणी आहेत, बच्चे, गीते, बोडके आणि कोकाटे हे 4 अंमलदार आणि सोबत 2 आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या, गायकवाड आणि सोनवणे। त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक 5 इसम त्या ठिकाणी होते। त्याच्यामधल्या 2 महिला आहेत आणि 3 पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती, कोयत्यानं मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे 5,000 रुपये रोख आणि 100 रुपये त्याच्याकडून फोनपे वरून पण ट्रान्सफर करून घेतले होते। अशा पद्धतीने एकूण 6,000 रुपयाचा ऐवज त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता। मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायल 112 या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे, उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो। त्या संबंधित 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचे जे 3 साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत, मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीने संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे। पुढील तपास त्याचा आमचे API सूर्यवंशी जे आहे DBचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीने तपास या पुढे होईल। पण ही एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल 112चे अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगाने ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे PI सपकाळे साहेब, त्यांची पूर्ण DBची टीम आणि विशेषतः हे आमचे 4ही अंमलदार ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देण्यात येईल। सर, कोणत्या संघटनेची निगडीत आहे? त्याच्या बाबतीत अधिक तपास सुरू आहे। सध्या तरी शत्रुदर्शन हे जेल रोड येथील रहिवासी आहेत असं निष्पन्न होतंय त्याच्यामध्ये, त्यामुळे अगदी तपासामध्ये हे कुठल्या संघटनेचे किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये सभासद आहेत काय किंवा काय आहे काय याच्याविषयी अधिक सखोल तपास आम्ही अधिक करत आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।